तालुक्यातील मौजे पानोळा येथील एकाच कुटुंबातील 20 ते 25 भाविक ऑटोद्वारे महादेवाचा नवस फेडण्यासाठी आर्णी तालुक्यातील मौजे पांगरी या गावी महादेव मंदिरावर जाऊन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून नवस फेडून परत येत असताना यापैकी दोघे जण मोटरसायकलवरून माहूरवरून वाई बाजार मार्ग पानोळा जात असताना मौजे उमरा येथील राष्ट्रीय महामार्गावर त्यांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने प्रकाश जाधव वय 52 वर्ष तर भारत राठोड वय 55 वर्ष यांचा अज्ञात वाहनाने गंभीर धडकेत धडापासून शिर वेगळे झाल्याने प्रकाश जाधव जागीच गतप्राण झाले, तर भारतने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दम तोडल्याची घटना 3 मार्च 2025 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडल्याने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. माहूर तालुक्यातील मौजे पानोळा येथील भारत राठोड वय 55 वर्ष आणि प्रकाश जाधव आपल्या परिवारासोबत आर्णी तालुक्यातील पांगरी येथील महादेव मंदिरावर दरवर्षीप्रमाणे नवस फेडण्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन गेले होते. परत येत असताना परिवारातील सर्व सदस्यांना त्यांनी ऑटोद्वारे पाठवून दिले आणि दोघे जण मोटरसायकलने माहूर मार्ग पानोळा जात असताना मौजे उमरा फाट्याजवळ आले असता त्यांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामध्ये मोटरसायकल क्रमांक MH29F1242 चा चेंदामेंदा झाला. प्रकाश जाधव यांचे शिर धडापासून वेगळे झाले, तर भारत राठोड यांच्या डाव्या खांद्याला भयंकर दुखापत झाल्याने पासोळ्यापासून ते खांद्यापर्यंत हात तुटून शरीरातील हृदयापर्यंत भयंकर जखम झाल्याने ते खाली पडले. रस्त्याने जाणाऱ्यांनी 108 ला दूरध्वनीवरून कल्पना दिल्याने 108 अँब्युलन्स तात्काळ घटनास्थळावर पोहोचून गंभीर जखमी अवस्थेत जिवंत असलेले भारत राठोड यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथे उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रकाश जाधव यांचे शिर जवळपास 1 तास रस्त्यावरच होते. त्यावरून अनेक वाहने गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची कल्पना मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत प्रकाश जाधव यांचे शिर आणि धड स्थानिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात आणले. येथे घटनेची नोंद झाल्यानंतर 4 मार्च रोजी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर अक्षय सांगळे आणि आष्टाचे डॉक्टर संदेश राठोड यांनी शवविच्छेदन केले. घटना इतकी गंभीर होती की रस्त्यावर रक्ताचा सळा पडलेला होता. ट्रॉमा केअर सेंटर असते तर जखमींचा जीव वाचवला गेला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकातून उमटत होती. एकाच घरातील जावई मेहुण्याचा अपघाती मृत्यू झाल्याने पानोळा गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन चौधरी यांच्यासह सिंदखेड पोलीस करीत आहेत. संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर.